हॅलो, कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप खूप आनंदी असाल. तर आज आहे रक्षाबंधन, त्यामुळे रक्षाबंधनच्या सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता वाजले सकाळचे 6:45. मला थोडासा उशीरच झालाय उठायला. आणि आजचं माझं प्लॅनिंग असं आहे की दुपारी जायचं, भैयाला राखी बांधून यायचं, कारण माझ्या एक नणंदबाई कालच इथे आल्यात आणि दुसऱ्या पण दुपारी येणार आहेत, त्यामुळे मी लगेच जाऊन येणार आहे. सकाळीच मस्तपैकी पाऊस होऊन गेलाय, त्यामुळे इतकं सुंदर वातावरण झालंय ना. तर हा आमच्या घरामागचा परिसर आहे. ए गोलू, कुठे चाललास? ए गोलू, रमन रे. हा हा. रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधन तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आज आहे आमच्याकडे इडली सांबरचा बेत. आणि सांबर बनवण्यासाठी अशा सगळ्या गोष्टी नाही आहेत, जसं की शेवग्याची शेंग किंवा सगळ्या भाज्या माझ्याकडे नाही आहेत. जेवढं अवेलेबल आहे तेवढ्यातूनच आज सांबर बनवायचं आहे. भोपळा जरी घातला ना सांबरमध्ये तरी सुद्धा सांबरला अशी छान टेस्ट येते. आणि वांगं सुद्धा होतं माझ्याकडे, पण ते कट करून घालायचं लक्षात नाही. मग ज्यावेळेस फोडणी देईल ना मी सांबरला, त्यावेळेस फोडणीमध्येच मी वांगं घालणार आहे. तुरीची डाळ आणि भाज्या हे सगळं शिजायला घातलं. आज रक्षाबंधन आहे, पण स्वयंपाक करत बसायला जास्त वेळ नाही आहे, किंवा रोज रोज भाजी चपाती वगैरे तर खातोच. म्हणून म्हटलं आता नणंद आल्यात, त्यांची मुलं आलेत, तर नाश्त्यासाठी आज मस्तपैकी इडलीच बनवूयात. त्यात आज मी ठरवलंय की काजू कतली बनवायची. तर हे एक पॅक आहे माझ्याकडे, याचीच बनवणार आहे. खूप जास्त नाही बनवणार, नाहीतर खराब झालं तर सगळंच खराब होऊन जाईल. त्यामुळे जेवढे हे काजूचं पॅक आहे ना, एवढेच मी बनवणार आहे. तर काजू मी इथे भिजत घातले, थोडेसे सॉफ्ट होतील त्यामुळे. हे आपलं इडलीचं पीठ. काल ना थोडा उशीर झाला तांदूळ भिजत घालायला पण, आणि रात्री उशिरा ते वाटून पण ठेवलं, त्यामुळे एवढं असं फुगलं नाही पीठ, पण ठीकठाक आहे, कामापुरतं झालंय. तर इडलीचं पीठ ज्यावेळेस रात्री मी दळून ठेवते ना, त्यावेळेस सोडा सुद्धा यामध्ये घालून ठेवते. आता शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं पॉसिबल होत नाही, त्यामुळे ते सुद्धा सांगायचं राहून जातं आणि तुम्हाला वाटतं की मी सोडा घालतच नाही. सार्थक, एवढा नारळ फोडून द्या मला, फोडा पटकन. तिकडून व्हिडिओ येत नाही. एका फटक्यात सकाळी सकाळीच अभिचं रक्षाबंधन सेलिब्रेशन तर सुरू होतं. त्याला अजिबातच दम निघत नव्हता. सकाळी आवरलं की म्हटलं चल मी जातो ओवीकडे राखी बांधून येतो. कोणी बांधली तुझी दाखवतीस नाही? अभिचं ना असं झालं होतं की मी कुणाला गिफ्ट देणार नाही. दरवेळेस इतक्या शहाणा बाळासारखा तो सगळ्यांना गिफ्ट देतो, पण यावेळेस म्हणायचं की मी नाही कुणाला गिफ्ट देणार. तुम्हालाच का नाही गिफ्ट घेतलं, त्यांना किती किती गिफ्ट होतील. तर आता त्याला थोडंसं समजायला लागलं, त्यामुळे त्याचं तसं चाललंय थोडंसं. काय आहे ओवी? काय कॅडबरी बघितली की झालं, ओवीची आणि आबीची भांडणं इथे सुरू. सांबर तर माझं बनवून झालंय. आता इडली सोबत खाण्यासाठी चटणी बनवायची आहे. कोथिंबीर अजून येते आमची, तोपर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी मी वाटून घेतली. मला ना इडली सांबर सोबत खाण्यापेक्षा फक्त चटणी जरी असेल ना, त्यासोबत खायला खूप जास्त आवडते. असं तर हे काजू काही व्यवस्थित बारीक होत नाहीत, त्यामुळे मी काय म्हटलं भिजत घालूयात, आणि भिजत घातल्यामुळे थोडेसे सॉफ्ट होतील, त्यामुळे व्यवस्थित बारीक होतील. आता बघू काय होतंय ते, पहिल्यांदाच मी असं ट्राय करतेय.
काय अशी पाक बनवून काजू कतली बनवणार नाहीये, जशी आपण खोबऱ्याची चिक्की बनवतो ना त्या पद्धतीने बनवणार आहे. शेंगदाण्याची एकदा मी अशा पद्धतीने ट्राय केली आणि ती एकदम मस्त झाली होती, पण काजूची मी पहिल्यांदा बनवते. पण आय होप ही सुद्धा व्यवस्थितच बनेल. चांगली बनायलाच पाहिजे, कारण पेढे वगैरे मी काही आणलं नाही. ही काजू कतली घेऊन जायचाच माझा प्लॅन आहे. आणि एकदम मस्त फाईन एकदम बारीक झाले बरं काही. असं आपण जर काजू डायरेक्ट मिक्सर मध्ये बारीक करायला गेलो नाही होत. यामध्ये आता अंदाजे साखर घालतीये मी, काही मेजरमेंट्स वगैरे नाही घेतले. आणि फक्त याला आता त्याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईपर्यंत हलवत राहायचं, एवढं काम करायचं. एवढंच नाहीये काम, कारण त्याच कामाला जास्त वेळ लागणार आहे, पेशन्स लागणार आहे. हलवत राहायचं हलवत राहायचं हलवत राहायचं, एवढंच करावं लागेल आता. खव्याचा पेढा बनवतात ना, तो पण याच पद्धतीने बनवतात. खव्यात साखर टाकायची, हलवत राहायचं. ते व्यवस्थित झालं की बनतो पेढा. तसंच हे काजू कतलीचं सुद्धा. एकदा ते साखरेचा पाक तयार झाला की काजू कतली आपली तयार. काल ना मी घेवर बनवला होता, त्याची व्हिडिओ सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर तो घेवर सुद्धा एक नंबर झाला होता. मी पहिल्यांदाच ट्राय केला. आपल्या कोणत्या तरी व्ह्युअर्सनेच मला कमेंट केली होती की घेवर एकदा ट्राय कर, आणि मग माझ्या लक्षात आलं की हा, रक्षाबंधनला घेवर बनवतात. म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. आणि पहिल्याच ट्राय मध्ये एवढा मस्त झाला होता, घरी सगळ्यांना आवडला आणि तो लगेच संपून सुद्धा गेला घेवर. आता या काजू कतलीचं काय होतंय ते आपण बघूया. थोडंसं मी आता ना यामध्ये तूप घातलंय, आणि हे असं बनतं, अजिबात कुठे चिटकत नाही. म्हणजे ही नॉनस्टिकची कढई आहे, साधी कढई असेल ना तर मग ते एकदम चिटकून बसेल सगळीकडे. पण एकच गोळा बनतो त्याचा, पण तो हलवत राहायचंय जोपर्यंत ते असं एकदम कडक होत नाही तोपर्यंत. कारण ना नंतर आपल्याला ते लाटून करायची असते काजू कतली. मला पण एवढं नाही माहिती याचं, पण तूप सोडायला लागले आणि थोडंसं वेगळं वाटतंय हे. म्हटलं चला आता काढून घेऊया. एकदा ना असं बटर पेपरवर कोणती तरी चिक्कीच बनवली होती मी, आणि खाली तूपच लावलं नाही, डायरेक्ट चिक्की त्यावरती टाकून गेली आणि सगळं ते चिक्कीला बटर पेपर चिटकून बसला होता. त्यामुळे आता आठवणीने सगळीकडे ना व्यवस्थित बटर हे लावून घेते, तूप लावून घेते आणि त्यावरती टाकते. व्यवस्थित व्हायला पाहिजे, कारण सांगितलं तुम्हाला मी दुसरं काही आणलेलंच नाहीये माझ्याकडे, हाच ऑप्शन आहे फक्त. मला असं वाटतं आणखी थोड्या वेळ त्याला होऊन द्यायचं होतं की काय माहिती. कारण मी जे व्हिडिओ पाहिले होते ना एकदा, खूप दिवसापूर्वी पाहिली होती, तर ते एकदम हार्ड होतं असं लाटायला, आणि हे माझं सॉफ्ट वाटतंय. दिसती तर एकदम मस्त आहे, पण यावरती थोडासा चांदीचा वर्क, कारण काजू कतली खाल्ल्यासारखं वाटत नाही या वर्क शिवाय. येस, कट वगैरे करून घेतले मी व्यवस्थित, पण ना थोडीशी चिकट झाली आहे. बाकी टेस्टला खरं खूप छान झाली. अजून 2 मिनिटं त्याला हलवलं असतं ना एकदम परफेक्ट बनली असती, पण अति घाई. पुढच्या वेळेस मी एकदम परफेक्ट बनवेन आता, कारण मला माहिती झालं कसं काय असतं. आता वाजले तो 12, आणि यावर्षी म्हणतात की 1:30 वाजेपर्यंतच रक्षाबंधनचा मुहूर्त आहे. आणि माझं काही मी 5 मिनिटात गावात म्हणजे माझ्या घरी पोहोचू शकते. आता रेडी होणार आहे, आधी इथलं रक्षाबंधन होईल या सगळ्यांचं, आणि त्यानंतर आम्ही गावात जाणार आहे.
कशी कशी करते अजून अजून कशी करते बघू. आ असं हा बाय 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 पण करते माहितीये का. बाय बाय. तू डोंबिवली शिकली सगळं. रॉकी काय काय अनु अनु कशी करते दाखव. अशी 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 अजून कशी करते अजून कशी करते तू इकडे बघ. मस्त पनीरची भाजी बासुंदी असं जेवण होतं. पण भैयाला एवढं काम होतं की आम्हाला काही टायमिंगला राखी बांधणं झालं नाही. हा सगळा मेकअप बहुतेक माझा उतरून गेला पण आमची राखी बांधून काही झालेली नाहीये. आता बघू कधी होतंय ते. आता उशीर झालाच आहे तर म्हटलं चला सगळ्यांचं रक्षाबंधन सोबतच होऊ द्या. तोपर्यंत माझे मामा सुद्धा आले होते. तर हे छोटे मामा आहेत माझे आणि आमच्याकडे असं नाही की फक्त भावालाच ओवाळतात वगैरे मामांना सुद्धा ओवाळतात. तर ही मम्मीचे मामा आहेत त्यांनाही मम्मीने ऑप्शन केलं. आमच्या अनुबाईचं हे पहिलं रक्षाबंधन होतं तर छान असं ती ओवाळून पण देत होते. म्हणजे मी थोडंसं तिला हेल्प केली पण ती करत होती सगळे. अजिबात तिने त्रास दिला नाही रडली नाही आणि एवढं दादाला कौतुकाने चारत होते पण दादाने काही खाल्लं नाही. माझा जो छोटा भाऊ आहे ना तो बेंगलोरला राहतो. त्याला त्या दिवशी मी राखी पाठवून दिली. ज्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना कुरिअरने मी त्याला राखी पाठवून दिली. ती त्याला पोचली पण बांधली असेल कदाचित. तर आज आम्ही त्याला खूप मिस करतोय पण ठीक आहे आता तो नाहीच आहे इथे. तर हा माझा भैया आहे त्याच्यासोबतच रक्षाबंधन आज फक्त सेलिब्रेशन. बाहेर खूप सारा पाऊस सुरू होता त्यामुळे पटकन तर घरी जाताच येत नव्हतं. त्यामुळे संध्याकाळचा चहा वगैरे घेतला आणि आता घरी जायची तयारी. ए ठमू हाय करून दाखव. हाय कर तुला हाय कर हाय कर हाय हाय. तर असं झालं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन. खूप साऱ्या व्हिडिओज वगैरे वगैरे मला काढायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आज दुपारी इतका पाऊस होता आमच्याकडे म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा असं झालेलं. एवढा धोधो धोधो पाऊस होता की सगळ्यांची जायची यायची सुद्धा पंचायत झालेली. संध्याकाळी आज पण तसंच परिस्थिती होती. त्यामुळे दुपारी तर मला घरी येणं पॉसिबल झालं नाही. आता 6:30 पावणे 7 झाले संध्याकाळचे आणि नंदा घरी आहेत त्यामुळे मी सुद्धा माझ्या घरी आले. कारण मी तर काय जाऊ येऊ शकते सारखी या कधीतरीच येतात राहायला त्यामुळे मी माझ्या घरी आली आहे. चला असाच होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.